खरं सांगायचं तर लग्नाआधी मला स्वयंपाक करताच येत नव्हता. काहीतरी खोटी कारणं सांगून मी पळ काढायची आणि घरात लहान असल्यामुळे तर लाड खूप व्हायचे. ताई मात्र आईला सगळ्या कामांमध्ये मदत करायची. आई मला नेहमी म्हणायची, "स्वयंपाक शिक गं, नाहीतर लग्नानंतर नवऱ्याचे काय स्वतःचेच वांदे होतील." शेवटी काय ती आई, तिचे शब्द खोटे कसे ठरतील? तसंच झालं. नवरा काय, मलाच मी केलेल्या पापडासारख्या चपात्या घशाखाली उतरत नव्हत्या. मग काय, स्वतः स्वयंपाक शिकण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. कारण नवऱ्याच्या जॉबमुळे आम्हाला परदेशात शिफ्ट व्हावं लागणार होतं. मग केली सुरुवात. कधी जळलं, बिघडलं, कधी स्वयंपाक करताना स्वतःला भाजलं, कापलं, तरी करत राहिली आणि त्यातून शिकत गेली आणि अजून पण शिकते आणि जे काही मला येतंय ते तुमच्यासोबत शेअर करते. आईने लग्नात देण्यापूर्वी जेव्हा अन्नपूर्णा घरी आणली होती ना, तेव्हा मी तिला विचारलं होतं, "आई का बरं अन्नपूर्णा लग्नात देतात?" तेव्हा आईने सांगितले शब्द मला आज पण आठवतात. "अन्नपूर्णा हे देव नाही तर प्रत्येक घासातलं प्रेम आहे. ती तुझ्या घरात अन्नाची कमतरता कधीच कमी पडू देणार नाही." मग लग्नात आईने आणि त्यानंतर दुबईला येताना मला माझ्या ताईने अन्नपूर्णा दिली होती आणि खरं तसंच होतं आहे. अन्नानं भरलेलं ताट रोज घरातल्यांसमोर ठेवते, तेही मी प्रेमाने बनवलेल्या प्रत्येक पदार्थाने. घरातले जेव्हा ताटातला पदार्थ पुन्हा पुन्हा मागून घेतात ना, तेव्हा त्यांनी काही न बोलता त्यांची पोचपावती माझ्यापर्यंत पोचते आणि मग मी जेवायच्या आधी माझं मन आणि पोट दोन्हीही भरून जातं.